एंड कमिंग बैक टू अवर सो कॉल्ड गुड फ्रेंड पाकिस्तान, वो अपनी मौत खुद मरने वाला है, तो उसको जाने दो। उनके साथ बात करके टाइम वेस्ट करने में कोई पॉइंट नाही आहे सर. तो हे जे अँटी इंडिया एलिमेंट्स आहेत ना, बरोबर. ते ऍक्च्युली आपल्यामध्येच आहेत आणि दे आर मोर डेंजरस दॅन द पीपल हु आर आउटसाइड. पाकिस्तानमध्ये बॉर्डरच्या पलीकडे सगळे एनिमी आहेत हे तर नक्कीच आहे, पण जे आपल्या आतमध्ये एनिमी नक्कीच आहेत आहे. दे आर मोर डेंजरस. कॅप्टन नितीन जोशी आणि कर्नल मयुरेश आम्ही खूप पूर्वीचे फ्रेंड आहोत आणि सध्या आपण एका चॅनलवर काम करतोय. चॅनलचं नाव आहे स्वराज्य आणि ऍज द नेम इंडिकेट राष्ट्राच्या बद्दल जेवढं काय आहे, राष्ट्राचं जेवढं चांगलं आहे ते आपण जनतेपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग ते जनतेपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर आपण आता सध्या अशा विषयावर बोलणार आहोत की जे सध्या आता खाडीमध्ये चाललंय, डोनाल्ड ट्रम्प भारताचे प्रधानमंत्री वेगवेगळ्या देशांमध्ये जात आहेत. तर या विषयावर आपण एक थोडीशी चर्चा करणार आहोत. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे नितीन, माझे काही मित्र आहेत अमेरिकेतले, सो आय हॅपन टू स्पीक टू दॅम. तर त्यांनी सध्या अमेरिकेमध्ये अशी कंडिशन झाली की तो डोनाल्ड तात्यांनी जो H1 ब्रावो व्हिसा जो आहे त्याच्यावर जो त्यांनी निर्बंध आणला, ते काय पैसे वगैरे मागत होते, पण सध्या ऑफिशियली हा जो सगळा निर्बंध आहे तो काढून टाकलेला आहे. दे आर नॉट डिक्लेअरिंग इट, दॅट इज वन थिंग. आणि दुसरं म्हणजे तिथं महागाई प्रचंड वाढली आहे आणि जसं भारतामध्ये आपण मुलं जी असतात ती जेवढं जमेल तेव्हा आपण एकत्र कुटुंब पद्धती फॉलो करतो. अमेरिकेमध्ये असं नाहीये. सो नाव दे आर गोइंग बॅक टू देअर ओल्ड थिंग्स. म्हणजे परवडत नसल्यामुळे महागाई तिथे प्रचंड वाढलेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये. आणि आता परत हे जे खाडी युद्ध झालं त्याच्यामध्ये प्रचंड प्रॉब्लेम आहे. व्हॉट डू थिंक ऑफ ऑल दिस? हे कुठल्या दिशेने चाललंय? म्हणजे माझं असं मत आहे की मागे एक मी व्हिडिओ काढला होता. ऍज पर दॅट माझ्या म्हणण्यानुसार ट्रम्प इज लाईक हिटलर. तो अमेरिकेला 100% डुबवणार आहे. सो काय विचार? व्हॉट डू थिंक? तुम्ही मित्रांचा उल्लेख केला. म्हणजे पण बरेचसे चुलत भावंड आणि इतर नातेवाईक अमेरिकेत आहेत. आणि मी तर काही स्वतः तिथे कधी गेलो नाहीये, पण त्यांच्याकडनं मी जे काही ऐकतो किंवा एकंदरीत जे काही बघतो, मला असं वाटतं आणि हे माझं प्रामाणिक मत आहे, विथ ऑल इट्स ड्रॉबॅक्स मला वाटतं आपल्या देशासारखा देश नाही. इथे आपल्याला जे जगायला स्वातंत्र्य मिळतं आणि जे काही क्वालिटी ऑफ लाईफ मिळते, अशी कुठेच मिळत नाही. म्हणजे एकेकाळी शाळा कॉलेजमध्ये असताना आपल्याला खूप वाटायचं, "अरे बापरे! तो अमेरिकेत गेला का? तो तिकडे गेला का? तिकडे जाऊन सेटल झाला." आज आपण सगळं जे काही बघतो, आय थिंक राहणीमानाच्या मनाने इव्हन विथ ऑल इट्स ड्रॉबॅक्स अँड एव्हरीथिंग मला वाटतं अवर कंट्री इज द बेस्ट प्लेस टू लिव्ह. बाकीच्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करून यावं, नो डाउट अबाउट दॅट. पण राहण्यासाठी मला वाटतं भारतासारखा दुसरा देश खरंच या जगात नाहीये. आणि आता राहिला प्रश्न ट्रम्पचा. तुम्ही म्हणालात ट्रम्प इज लाइक अ हिटलर. आय थिंक ही इज इव्हन आय विल पुट हिम सम नॉचेस इव्हन बिलो हिटलर. कारण की म्हणजे तो माणूस खरंच सांगतात मला वाटतं तो ही इज लॉस्ट इट. आपण जे म्हणतो की ही इज लॉस्ट इट. त्याला खरंच आपण राष्ट्राध्यक्ष झालोय, राष्ट्रपती झालोय अमेरिकेचे, हे त्याला अजून पचवता येत नाहीये का वयामुळे त्याला काही डोक्यावर परिणाम झालाय. आय मीन विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू दॅट मॅन. पण खरंच तो जे काही करतोय, ॲज यू राइटली सेड, तो अमेरिकेला डुबवणार आहे. आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे जे आखाडी देशांबद्दल त्यांनी आखाडी देशांच्या बाबतीत जे पूर्वीचे त्यांचे संबंध होते, म्हणजे आय थिंक 74 किंवा 1980s मध्ये दे ओके. हॅव स्टार्टेड विथ दॅट पेट्रो डॉलर कन्सेप्ट. आणि त्याच्यावर जे सो कॉल्ड अमेरिकन येस. साम्राज्य निर्माण झालं, ते आत्ताच्या या इराणच्या युद्धामध्ये ती जी सगळी संकल्पना आहे, तो आय थिंक ती ऑलमोस्ट डिस्ट्रॉय झाली. म्हणजे इराण सारखा देश जो अमेरिकेपेक्षा नक्कीच लष्करीदृष्ट्या ताकदवर नाहीये, पण एका दृष्टीने बघायला गेलं तर हा लष्करीदृष्ट्या जो थोडा कमकुवत देश आहे, त्यांनी सुद्धा अमेरिकेसारख्या मोठ्या देशाला नाकेनं वाढलं. आणि काही दिवसापूर्वीच पेपरमध्ये न्यूज आली होती की आय थिंक कुवेत का कुठला तरी देश आहे, त्यांनी ब्रह्मोसची सिस्टीम आपल्याकडनं विकत घेण्याचा प्रयत्न केला. सो व्हॉट डू थिंक ऑन दिस? काय वाटतं आपल्याला? कसं आहे की अमेरिकेबद्दल आपण बोलतोय आणि स्पेशली मिडल ईस्ट बद्दल बोलतोय, तर अमेरिकन फॉरेन पॉलिसीबद्दल मी एक गोष्ट नेहमी म्हणतो की अमेरिकेची फॉरेन पॉलिसी आहे की इफ आई मे से इट इन हिंदी, कि जिस देश में तेल मिलता है उस देश का तेल निकाल दो. ठीक है. जहां पे ऑइल होता है, जहां पे एनर्जी होती है, अमेरिकेची फॉरेन पॉलिसी तुम्ही बघा. अमेरिकेने जिथे कुठे युद्ध सुरू केलेले आहेत किंवा काही पण फॉरेन पॉलिसी, ते जगाला दाखवायला काही पण सांगतील की अमुक देश दहशतवादी निर्माण करतोय, अमुक देशाकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत, वेपन्स ऑफ मास. खरं त्याचं मागचं कारण असतं की तिकडचे जे एनर्जी सोर्सेस आहेत त्यांना कंट्रोल करणं. आणि मिडल ईस्ट म्हटलं तर ते आत्ता तरी जगातलं तेल आणि पेट्रोलियम प्रॉडक्ट्सचं सगळ्यात मोठं ते स्थान आहे जिकडे ते मिळतं. आणि त्यामुळे अमेरिकेला काहीही करून तिथे आपलं वर्चस्व ठेवायचं आहे. आणि इराण गेली बरेच वर्ष
न्यूक्लिअर वेपन्स अणुअस्त्र बनवायचा प्रयत्न करत आहे. तो बरेच वर्ष बरेच दहशतवादी संघटनांना समर्थन देत आहे. तर हे सगळी कारणं झाली जगाला दाखवायची. खरं कारण मला अमेरिकेचं हेच वाटतं, की त्यांना कुठेतरी तिकडे ते ऑइलचे रिझर्व्हज जे आहेत, ते काबीज करायचे आहेत. अमेरिकन फॉरेन पॉलिसी मागचा त्यांच्याकडे पार्टी कुठलीही सत्तेत येवो, रिपब्लिकन का डेमोक्रॅट, पण त्यांची जेव्हा फॉरेन पॉलिसीबद्दल जे बोलतात, ते नेहमी एकच स्वर, एकच टोन घेऊन बोलतात. आणि असं फक्त अमेरिकेला नाही तर अख्ख्या जगाला वाटलं होतं, की आपण तिकडे जाऊ, अमेरिकन्स जातील, हल्ला करतील आणि 1 आठवडा 10 दिवसामध्ये इराण शह येईल आणि मग पण तसं काही झालं नाही. इराणनी बरेच महिने अमेरिकेला झुलवत ठेवलं. मग मध्ये त्यांचा सीजफायर झाला. आता परत 2-3 दिवसांपूर्वी त्यांचं परत युद्ध सुरू झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये अमेरिकेची जी ॲज अ नेशन आणि अमेरिकन मिलिटरीची जी क्रेडिबिलिटी आहे, त्याच्यावरती बरेच प्रश्नचिन्ह उठवले गेलेले आहेत. आणि तसं बघायला गेलं तर इराणनी खूप चांगलं म्हणजे त्यांची जी काही स्ट्रेंथ आहे, त्याचा वापर करून अमेरिकेला खरंच जेरीस आणलंय असं म्हणायला हरकत नाही. पण याच्यामध्ये एक प्रश्न मला असा पण एक दिसून येतो, की अ, अमेरिकेची पॉलिसी किंवा कुठल्याही प्रकारचे जे वेस्टर्न कंट्रीज आहेत त्यांच्या पॉलिसी सेमच आहेत. जे ब्रिटनने भारताबरोबर केलं, पाकिस्तान म्हणजे पूर्वीचा जो अखंड भारत होता, त्यांनी तीच पॉलिसी केली. बेसिकली एक्सप्लॉयटेशन हे केलं. जर्मनीने पण ते केलं आफ्रिकेमध्ये. एक्झॅक्टली. पीपल हॅव हुएव्हर इज म्हणजे हिंदीमध्ये म्हणतात, जिसके हाथ में डंडा उसी की भैंस. पण मला असं वाटतं कुठेतरी, एक्झॅक्टली. की भारत जागृत झाला नाही. म्हणजे 2014च्या आधी म्हणा, आपण कुणाची सत्ता होती हे सगळ्यांना माहिती आहे. आपण आपण त्या खोलात जाणार नाही आहोत. पण 2014 बरोबर. नंतर भारतामध्ये जे चेंजेस निर्माण झाले आहेत किंवा एक प्रकारे असं म्हणता येईल, की जनमानूस जागृत झालाय. आपली लष्करी सत्ता वाढतीये, किंवा लष्करी पॉवर वाढते. आपली इकॉनॉमी खूप पुढे जातीये. पण अजून सुद्धा मोदींचा तिटकारा करणारे किंवा मोदींचा द्वेष करणारे मला असं वाटतं भारतामध्ये अजून सुद्धा खूप आहेत. म्हणजे तुला आठवत असेल 2014 मध्ये जेव्हा पहिल्यांदा ते सत्तेवर आले होते, तेव्हा ते मोदींच्या ड्रेसबद्दल बोलायचे, की इतक्या लाखाचे कपडे घालून जातात. आय बरोबर, मीन बरोबर. प्राईम मिनिस्टर जेव्हा बाहेर जातो, ही हॅज टू बी प्रेझेंटेबल दॅट वे. म्हणजे मी त्या एक्झॅक्टली. दृष्टीने बघतो. बरोबर. तर आता सुद्धा भारतात अशी लोक आहेत की टीका करतायत. तर सध्या ह्या ज्या सगळ्या व्हिजिट चालू आहेत, म्हणजे ऑस्ट्रेलिया म्हणा, न्यूझीलंड म्हणा, तर हे जे सगळे फ्री ट्रेड अग्रीमेंट्स येत आहेत, तर व्हॉट डू यू थिंक याच्यातनं काय फायदा होईल? बोलणारे लोक बोलतात आहेत की शेतकऱ्यांना नुकसान होईल, हे होईल, ते होईल. बट व्हॉट डू यू थिंक, व्हॉट इज द मेन एम ऑफ दिस? तर मोदींच्या फॉरेन पॉलिसीवरती मी येतोच. पण त्याच्या आधी थोडंसं तुम्ही जो उल्लेख केलात, की ब्रिटन किंवा अमेरिका किंवा इव्हन जर्मनी ह्या देशांनी काय केलंय, तर ह्याच्यामध्ये खूप मोठी लिस्ट आहे देशांची. त्याच्यामध्ये फ्रान्स आलं, पोर्तुगल आलं, हॉलंड आलं. या सगळ्या देशांनी, जवळ-जवळ सगळ्या युरोपियन देशांनी जे कॉलोनियलिझम असतं, ते केलेलं आहे. आणि ह्यांच्या कॉलनीज मोस्टली आफ्रिका आणि युरोपमध्ये होत्या. सॉरी, आफ्रिका आणि एशियामध्ये होत्या. आणि आता पण कुठेतरी आपण बघितलं तर ह्या लोकांच्या डोक्यात ती जी मेंटॅलिटी आहे, की आम्ही गोरे लोकं, आम्ही ह्यांच्यावरती राज्य केलंय, हे आमच्यापेक्षा इन्फिरियर आहेत. त्यामुळे हे लोकं कसे वर येऊन आम्हाला कॉम्पीट करतात, ही गोष्ट अजून त्यांना सहन होत नाहीये. तो रिअॅलिटी चेक अजून त्यांनी एक्सेप्ट केलेला नाहीये. आणि म्हणून जे आता मी मोदींवर येतो, की मोदींना विरोध करणारी जी लोकं आहेत आपल्या देशामध्ये, ह्याच्यापैकी आपल्याला माहिती आहे बरेचसे जे एलिमेंट्स आहेत, बरेचशा पार्टीज म्हणा, ग्रुप म्हणा, इंडिव्हिज्युअल्स म्हणा, या सगळ्यांना एक बाहेरनं त्यांना सपोर्ट केला जातो. खास करून ज्याला आपण अमेरिकन डीप स्टेट म्हणतो, त्याचा सपोर्ट ह्यांना मिळतो. आता मोदींवर टीका सतत केल्या गेलेल्या आहेत. त्या आताही केल्या जातात, त्या पुढेही केल्या जातील. पण मोदींची पॉलिसी मला सगळ्यात चांगली वाटते, की त्या टीकांना डायरेक्टली उत्तरं न देता आपल्या कामातून त्यांना उत्तरं द्या, असं ते करतात. आणि नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यापासून आत्तापर्यंत मला वाटतं जगातला एखादाच कुठला देश असेल जिथे ते गेले नसतील. त्यांच्या फॉरेन व्हिजिट्स सतत होत असतात. त्याला घेऊनही बरेच लोकं टोमणे मारतात, की "अरे, नरेंद्र मोदी तो भारत में दिखते ही नहीं है." पण आपण जर बघितलं गेल्या काही वर्षांमध्ये भारताची जी डिप्लोमॅटिक क्लाउट आपण ज्याला म्हणतो, डिप्लोमॅटिक शक्ती जी वाढलेली आहे, की आज जगातले बरेचसे देश, खास करून मिडल ईस्ट देश, जे कुठल्याही बाबतीत भारताला सपोर्ट करायला उभे राहतात. साउथ ईस्ट एशियामधले देश किंवा ज्याला आपण साउथ चायना सी म्हणतो, त्या भागातले जे देश आहेत, त्या देशांबरोबर भारताने जे क्वाड म्हणून एक ग्रुप फॉर्म केलेला आहे किंवा ब्रिक्स म्हणून जे आपण ग्रुप फॉर्म केलेला आहे, G20 मध्ये आज भारताचं एवढं मोठं नाव आहे. आता आपण बघितलं रिसेंटली FAFT जे असतं, फायनान्शियल टास्क फोर्स, त्याच्यामध्ये भारताला त्याचं अध्यक्षपद मिळालेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी भारताच्या डिप्लोमसीमुळे होतात आणि ह्या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदींच्या फॉरेन व्हिजिटमुळेच शक्य झालेल्या आहेत. तुम्ही आता ब्रह्मोसचा उल्लेख केलात. तर आता रिसेंटली UAE, युनायटेड अरब एमिरेट्स आणि इंडोनेशिया हे 2 लेटेस्ट देश आहेत, ज्यांनी ब्रह्मोस विकत घेण्यामध्ये त्यांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे, की आम्हाला ब्रह्मोस मिसाईल हवं आहे. आणि ब्रह्मोस आजच्या काळात जगातलं सगळ्यात ॲडव्हान्स्ड क्रूज मिसाईल जे भारत आणि रशियाने मिळून डेव्हलप केलेलं आहे, तसं मिसाईल आहे. त्याची मारक क्षमता खूप अफाट आहे आणि त्याच्यावरती अजूनही रिसर्च एंड डेव्हलपमेंट चालू आहे.
तर फक्त ब्रह्मोस नाही तर भारत जो एकेकाळी जगातला सगळ्यात मोठा वेपन्स इम्पोर्ट करणारा देश होता, आज तो देशांना वेपन्स एक्सपोर्ट करतोय. भारताची डिफेन्स इंडस्ट्री जी एकेकाळी इम्पोर्ट्सवरती अवलंबून होती, आज आपण जागतिक दर्जाचे शस्त्रास्त्र निर्माण करतोय आणि दुसऱ्या देशांना विकतोय. आणि ह्याचा काय इम्पॉर्टन्स आहे? मी थोड्या वेळापूर्वी डिप्लोमसीचा उल्लेख केला. आता मी मिलिटरी पॉवरबद्दल बोलतोय. तर आपण जेव्हा नॅशनल पॉवर म्हणतो, देशाची शक्ती, देशाचा पॉवर, तर त्याच्यामध्ये मुख्यतः इकॉनॉमिक पॉवर, मिलिटरी पॉवर आणि पॉलिटिकल पॉवर ह्या 3 गोष्टी असतात. आणि पॉलिटिकल पॉवर म्हटलं की तुमची डिप्लोमसी, तुमचे दुसऱ्या देशांबरोबर किती चांगले संबंध आहेत. दुसरे देश तुमच्यावरती किती विश्वास करतात. युनायटेड नेशन सारख्या फोरममध्ये ते तुम्हाला किती सपोर्ट करतील. हे फार महत्त्वाचं असतं आणि हे सगळं नरेंद्र मोदींच्या फॉरेन व्हिजिट्सनी हे सगळं काही आपल्यासाठी अचीव्ह केलेलं आहे. मिडल ईस्टबद्दल बोलायचं झालं तर मिडल ईस्टबद्दल काही काळापर्यंत असा एक विचार होता, असा एक विश्वास होता, की ते सगळे मुस्लिम देश आहेत, तर ते पाकिस्तानचीच साथ देतील. पण आता आपण बघतो गेल्या काही वर्षांपासून ते सगळे देश पाकिस्तानपेक्षा जास्त भारताला समर्थन करायला लागलेले आहेत. किंवा इंडोनेशियासारखा देश, जो जगातला सगळ्यात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे, तो आज भारताबरोबर उभा आहे. त्यांनी भारताबरोबर इकॉनॉमिक कोऑपरेशन, जॉइंट डिफेन्स एक्सरसाइजेस, जॉइंट डिफेन्स प्रोडक्शन आणि ब्रह्मोस विकत घेणं, हे सगळं करायला त्यांनी एग्री केलेलं आहे. आणि हे मला वाटतं नरेंद्र मोदींची सगळ्यात मोठी डिप्लोमॅटिक जी अचीव्हमेंट आहे, की जे देश कालपर्यंत या तर आपल्या विरुद्ध होते किंवा न्यूट्रल होते, ते देश आज आपल्या बाजूनी वळलेले आहेत. त्याच्यासाठी आपलं डिप्लोमॅटिक एफर्ट्स, आपली इकॉनॉमी, आपले ट्रेड संबंध, हे सगळं काही त्याच्यासाठी कारणीभूत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती बरेच वर्ष खूप मेहनत घेतली गेलेली आहे आपल्या गव्हर्नमेंटकडनं. येस सर. डिप्लोमसीवरनं मी बोलतो. एक 2 ते 3 दिवसापूर्वी टाइम्समध्ये अग्रलेख आला होता मणिशंकर अय्यर. ओके. तो त्याच्यामध्ये परत तेच लिहिलेलं होतं की पाकिस्तान बरोबरचे संबंध वाढवले पाहिजेत. आपले संबंध पहलगाव अटॅक आणि बरोबर. त्याच्यानंतर बंद पडलेले आहेत. तर आय थिंक मी 2 किंवा 3 लाईनी वाचल्या आणि माझ्या लक्षात आलं की दिस इज अ रेओटिक. ओके. बांगलादेश बरोबर काही प्रॉब्लेम झाला की हे काही एक लोक असतात, दे आर ऑलवेज अगेन्स्ट दॅट. आता पाकिस्तानचे संबंध वाढवले, पाकिस्तानचे संबंध 98-99 मध्ये पण वाढवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर पुढे काय झालं? आता ज्या हरामखोरांचं जगण्याचं लक्ष्यच एक आहे की भारताची बर्बादी, त्या लोकांशी बरोबर. संबंध ठेवण्याची काही आय डोंट थिंक सो काही एवढे रिक्वायरमेंट आहे. आता बांगलादेशमध्ये आय थिंक 5-6 महिन्यापूर्वी एवढं सुद्धा असून सुद्धा, किंवा इनफॅक्ट 3 महिन्यापूर्वी आपण त्यांना ऑइल डिझेल दिलं. मागच्या वेळेस त्यांनी जरा शहाणपणा केला होता, तर आपण त्यांचा तो लँड रूटने जे सामान जातं, तो रस्ता त्यांना ऍक्च्युअली म्हणजे आपण आपल्या पोर्टचा ऍक्सेस त्यांना डिनाय केला. म्हणजे माझं असं म्हणायचंय की जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत ठीक आहे, पण ज्यावेळेस तुम्ही शहाणपणा करण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस त्यांना तसा जबाब दिला पाहिजे. दॅट इज व्हॉट आय थिंक. सो व्हॉट डू थिंक? आणि पाकिस्तान बरोबरचं संबंध वाढवले पाहिजेत का? माझ्या दृष्टीने काही गरज नाही. आणि बांगलादेश बरोबरचे संबंध वाढवले पाहिजेत, बिकॉज मला असं वाटतं की बांगलादेश ईस्ट पाकिस्तान होऊ नये, पहिली गोष्ट, किंवा जास्त चायनाच्या आहारी पण जाऊ नये. तो आणि पाकिस्तान बरोबरचे संबंध म्हणायला गेले तर पाकिस्तानला संबंध वाढवून सुद्धा काही उपयोग नाही. सो व्हॉट इज युअर टेक ऑन दिस? फार मोठा ग्रुप आहे लोकांचा, की जे पाकिस्तान धार्जिणे आहेत, ज्यांना पाकिस्तानबद्दल आय डोंट नो वाय खूप मोठं प्रेम आहे. आणि अशी लोक आपल्याला पॉलिटिक्समध्ये दिसतात, बॉलिवूडमध्ये दिसतात, सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल्स, आर्टिस्ट, असे बरेच लोक दिसतात, की काहीही झालं की एकदम त्यांचं पाकिस्तान प्रेम उफाळून येतं. ठीक आहे. आता ठीक आहे, ती लोक त्यांचं आय मीन फॉर व्हॉट एव्हर रिझन त्यांनी स्वतःची एक पॉलिटिकल आयडेंटिटी निर्माण केलेली आहे आणि त्यांना त्यांचं एक कॉन्स्टिट्युएन्सीला केटर करायचंय. पण त्यांच्याबद्दल खूप जास्त न बोलता मी असं म्हणेन की इट्स व्हेरी ऑब्व्हियस. म्हणजे जर आपण 1947 पासून आतापर्यंत बघितलं, इट्स व्हेरी व्हेरी ऑब्व्हियस की पाकिस्तान हा भारताचा शत्रू आहे आणि शत्रूच राहणार. आपण काहीही केलं, कितीही केलं. तुम्ही 98-99 चा उल्लेख केला, त्याच्यानंतर कारगिल युद्ध झालं. आपण दर युद्धामध्ये पाकिस्तानला अगदी खूप त्यांच्याकडनं किंमत वसूल करू शकत होतो, पण जाऊन दिलं. तरी त्यांनी भारतामध्ये दहशतवाद पसरवायला काही कमी केली नाही. त्यामुळे पाकिस्तान अगदी आता सध्या ज्या स्थितीमध्ये आहे, अगदी आपण म्हणतो तुटण्याच्या, विखुरण्याच्या स्थितीमध्ये आहे. अगदी मी म्हणतो एक शहर म्हणजे फक्त लाहोर एवढंच पाकिस्तान जरी राहिलं आणि फक्त 100 लोकांची पाकिस्तानी आर्मी राहिली, तरी ते भारताविरुद्ध कट कारस्थान करत राहणार. ते थांबवणार नाहीयेत. ह्या लोकांना जोपर्यंत त्यांची बर्बादी केली जात नाही, तोपर्यंत ते भारताशी शत्रुत्व पत्करणं किंवा शत्रुत्व करणं थांबवणार नाहीत. इट इज ॲज वी से रायटिंग ऑन द वॉल, दगडावरची रेष आहे. आणि ही जर गोष्ट कोणाला कळत नसेल, तर मग खरंच त्या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेवर प्रश्नचिन्ह लावावं असं वाटतं मला. इट इज सो ऑब्व्हियस. बांगलादेश, येस, बांगलादेश खूप म्हणजे जास्त प्रमाणात रॅडिकलाइज झालेला आहे. अर्थात बांगलादेशमध्ये काही चांगले एलिमेंट्स पण आहेत, ज्यांना हाताशी धरून आपण तिथे आपला इन्फ्लुअन्स वाढवू शकतो आणि त्या दिशेने आता सुरुवात झालेली आहे. कारण की ॲज यू मेन्शन चायना.
चायनाला रोखणं, चायनाला थांबवणं किंवा चायनाचा जो काही इन्फ्लुअन्स अख्ख्या रिजनमध्ये पसरलेला आहे, त्याला कुठेतरी काउंटर करणं फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने जे भारताच्या आसपासचे देश आहेत, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका अ, ह्या सगळ्यांना आपल्या हाताशी धरून ठेवणं, इव्हन म्यानमार, ते फार गरजेचं आहे. मालदीवने आता काही वर्षांपूर्वी खूप भारताच्या विरुद्ध पवित्रा घेतला होता. पण मग त्यांनाही रिॲलिटी चेक मिळालं, की तुम्हाला गरज असेल तर चायना तिकडनं येणार नाही. भारतच मदतीला येऊ शकतं. म्हणून ते जरा आता नमलेले आहेत. श्रीलंकाला पण असा अनुभव आला, की त्यांनी चायनाकडनं लोन घेतला आणि मग ते चायनीज त्यांच्यावर दादागिरी करायला लागले. मग भारताने त्यांना आर्थिक मदत करून त्याच्यातनं बाहेर काढलं. बांगलादेशमध्येही आय एम शुअर असे काही एलिमेंट्स आहेत, की ज्यांना थोडी अक्कल आहे, ज्यांना माहिती आहे आपल्या देशाची खरंच काळजी आहे आणि त्या लोकांना आता भारताने वेगवेगळ्या पद्धतीने मदत करून त्यांना त्यांचे हात बळकट करणं गरजेचं आहे. म्हणजे बांगलादेश चायनाच्या हातात जाणार नाही आणि इव्हन नेपाळमध्ये सध्या तरी परिस्थिती अशी आहे, की नेपाळचं जे गव्हर्नमेंट आहे ते ओपनली नसलं तरी कुठेतरी चायनाच्या बाजूने आहे असं दिसतंय. पण एकंदरीत ह्या अख्ख्या इंडियन सबकॉन्टिनेंट किंवा इंडियन ओशन रिजनमध्ये चायनाला काउंटर करणं, हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं ह्या देशांमध्ये जे कोणी प्रो इंडिया एलिमेंट्स आहेत, त्यांचे हात बळकट करून पुढे ती डिप्लोमसी नेणं, ते फार गरजेचं आहे आणि आय एम शुअर गव्हर्नमेंटचं काम ह्या दिशेने चालू आहे. सगळ्या गोष्टी काही आपल्याला बातम्यांमध्ये बघायला, वाचायला मिळत नाहीत. बऱ्याचशा गोष्टी बिहाइंड द कर्टन्स पण होतात. एंड कमिंग बैक टू अवर सो कॉल्ड गुड फ्रेंड पाकिस्तान, वो अपनी मौत खुद मरने वाला है। तो उसको जाने दो। उनके साथ बात करके टाइम वेस्ट करने में कोई पॉइंट नहीं है सर। दैट्स व्हाट आई सो बऱ्याचशा गोष्टी अशा होत असतात ते आपल्याला कळत नसतात आणि इनफॅक्ट माझं असं म्हणणं आहे की ते आपल्याला न कळलेल्याच बऱ्या कारण आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपण तो काय मराठीत म्हणे बघ उचलली जीभ लावली टाळायला असे Yes. कोपऱ्यावर बसून पान खाता खाता लोक व्हॉट्सअपवर किंवा इन्स्टावर मेसेज टाकतात हा वेडा तो वेडा सो फनी म्हणजे मी तुला एक एक्झाम्पल देतो मध्ये बघ पाऊस पडला बघ आणि आपला पुण्या मुंबईच्या रोडवर बरंच काहीतरी दरड कोसळली तिची मिसिंग लिंक किंवा कनेक्टिंग लिंक ज्याला म्हणतात तिथे लिटरली मी 4 दिवसापूर्वी त्या रोडवर ट्रॅव्हल केला आणि हे आय थिंक 8ला किंवा 9ला किंवा 10ला पण 3-4 दिवसापूर्वी सो तो जो रोड आहे एक्झॅक्टली जो मिसिंग लिंक तो एवढा व्हिडिओमध्ये येत होता त्याच्यामध्ये एक छोटा गोटी एवढा दगड पण तिथे नव्हता नॉट अ सिंगल पेबल आणि कुठेही रस्ता खराब नव्हता आय मीन ते झालं असेल आय एम शुअर झालं असेल पण त्याच्यावर लोकांनी बोंबाबोंब एवढी केली होती की 6,000 करोड वाया घातले वगैरे वगैरे ना अरे त्या मुख्यमंत्र्यांना थोडा टाइम द्या तुम्ही एवढं मोठं असं म्हणतात की एका महिन्यात जो पाऊस पडायचा होता तो 4 दिवसात पडला तर तिथली जी जमीन आहे ती सेटल नाही झालेली थोडंसं आहे ना आणि त्यांनी याची रेकॉर्ड 18 तासात तो कम्प्लीट केला तो हे जे अँटी इंडिया एलिमेंट्स आहेत ना ते ऍक्च्युली आपल्यामध्येच आहेत आणि दे आर मोर डेंजरस दॅन द पीपल हु आर आउटसाइड पाकिस्तानमध्ये बॉर्डरच्या पलीकडे सगळे एनिमी आहेत हे तर नक्कीच आहे पण जे आपल्या आतमध्ये एनिमी आहेत दे आर मोर डेंजरस आता बंगालचं बघशील बंगालमध्ये हळूहळू आता प्रॉब्लेम शुभेंदू अधिकारी आल्यापासून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत चालले इतके करोडोच्या संख्येने जे लोक आहेत घुसखोर ते आता परत जातील सो ऑल दीज थिंग्स दे टेक टाइम 2014 मध्ये आठवत असेल बघ 1-2 महिने 3 महिने 6 महिने झाल्यानंतर मग दुसऱ्या पार्टीजकडनं आक्रोश सुरू झाला होता की अच्छे दिन कहा आहे वगैरे वगैरे एक मेजर आपण लक्षात घेतलं पाहिजे की या 2014 पासून आतापर्यंत सर्वात वाईट पहिला झटका जो आला होता दॅट वॉज कोरोना इट वॉज अ मॅसिव्ह थिंग त्यातनं आपण बाहेर काढलो म्हणजे मला आठवतं की त्यावेळेस जो माझे स्टॉक्स होते किंवा म्युच्युअल फंड्स होते ते देवर इन मायनस बट लकीली देवाच्या याने मी ते कंटिन्यू ठेवले अँड दे आर गिव्हिंग गुड प्रॉफिट्स नाव सेम फॉर शेअर बाजार आणि त्याच्यानंतर हे युद्ध झालं आता लोक एवढी बोंबाबोंब करतायत तेल नाहीये हे नाहीये अरे तर नाहीये तेल भारताकडे वी डोंट हॅव अ क्रूड ऑइल आपण काय करणार त्याच्यावर पण तेवढं काम चालू आहे पीएनजी कनेक्शन आता वाढतायत पीएनजी कनेक्शन वाढतायत त्याच्यानंतर जे काही चाललंय ते म्हणजे गव्हर्नमेंट इज वर्किंग किंवा गव्हर्नमेंट प्रयत्न तर नक्कीच करतंय की हाऊ भारताला या परिस्थितीतनं बाहेर कसं काढता येईल सो व्हॉट यू थिंक ऑन दिस काय वाटतं तर तुम्ही फक्त तेलाचा उल्लेख केला आणि गॅस ह्याचा उल्लेख केला तुम्ही आणि गेले काही दिवसांपासून जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा ह्याच्यावरती खूप आपल्या सोशल मीडियामध्ये किंवा अदरवाईज बोंबाबोंब ऐकू आली तर आता ह्या संदर्भात मी सांगतो आता रिसेंटली आपले पंतप्रधान UAE ला गेले होते तिकडे ॲडनॉक म्हणून जे आहे अबुधाबी नॅशनल ऑइल कॉर्पोरेशन त्याच्याबरोबर भारताचा खूप मोठा एक करार झालेला आहे ज्याच्यामध्ये ती जी कंपनी आहे ती भारतामध्ये $5 बिलियन इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि भारतासाठी 30 मिलियन बॅरल्स
30 मिलियन बॅरल्सचं क्रूड ऑइल हे भारताच्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्हसाठी वेगळं ठेवलं जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपली जी ऑइल सिक्युरिटी आहे. शिवाय ह्या करारापायी आपलं भारताची जी एल-पी-जी आणि एल-एन-जीची सिक्युरिटी आहे, ठीक आहे, ती राखली जाणार आहे, की भारताची एनर्जी सिक्युरिटी, भारताचे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हज बनवून ठेवण्यासाठी, की ती जी कंपनी आहे ती 30 मिलियन बॅरल्स ऑइल भारताच्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्हसाठी सेव्ह करून ठेवेल. शिवाय भारताचे एल-पी-जी आणि एल-एन-जी जे गॅस आहेत, त्यांचे रिझर्व्हज भारतासाठी ठेवले जातील. ठीक आहे. म्हणजे काय होईल, की ह्याच्यामध्ये लाँग टर्म पार्टनरशिप आपली त्या देशाबरोबर होईल आणि एक इकॉनॉमिक स्टॅबिलिटी थ्रू एनर्जी सिक्युरिटी. एनर्जी सिक्युरिटी आपली झाली, की इकॉनॉमिक स्टॅबिलिटी कशी येते. तर लोकं जे म्हणतात, की सरकार काय करतंय, काय करतंय? ही सगळी माहिती जी मी दिली ही पब्लिक फोरमवरती उपलब्ध आहे. लोकांनी जाऊन बघावं सरकार काय करतंय ते. नुसतं पंतप्रधान कुठे फिरतायत, कुठे हिंडतायत ते करण्यापेक्षा सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे, सगळ्यांकडे इंटरनेट कनेक्शन आहे. लोकांनी ऑनलाईन जाऊन 5 मिनिटं काढून बघावं, की अरे सरकार एवढं काही करतंय बिहाइंड द सीन्स, की पंतप्रधान नुसतं तिकडे फिरायला जात नाहीये. तर त्या देशांबरोबर करार करून आपली देशाची एनर्जी सिक्युरिटी वाचवायचा प्रयत्न करतायत. हे फार मोठं काम जे सरकारने केलेलं आहे, हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. बिसाइड्स एनर्जी सिक्युरिटी भारताचं UAE बरोबर स्ट्रॅटेजिक डिफेन्सच्या दृष्टिकोनातनं आपण काही वेळापूर्वी ब्रह्मोसचा उल्लेख केला. तर फक्त ब्रह्मोस नाही, तर बरेचसे भारतात बनलेले शस्त्रास्त्र हे भारत UAEला देणार आहे. कारण की UAE त्या भागातला आपला एक फार महत्त्वाचा मित्र देश आहे. तर त्यांची सिक्युरिटीमध्ये त्यांना मदत करणं, शिवाय आपलं त्यांच्याबरोबर जॉइंट काय म्हणतात मिलिटरी एक्सरसाइजेस ह्या सगळ्या करारावरती आता पंतप्रधान सही करून आलेले आहेत. त्यामुळे हे काम गव्हर्नमेंटचं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते पोहोचू शकतं. मी सांगितलं तसं, की लोकं ऑनलाईन जाऊन फक्त आलेले पोस्ट फॉरवर्ड करत बसतात आणि त्यांना वाटतं, की आपण हे पोस्ट फॉरवर्ड करून फार काही मोठं तीर मारलेलं आहे. पण बी वेल इन्फॉर्म्ड. मला ही सगळी माहिती पब्लिक डोमेनमधनं मिळालेली आहे. त्यामुळे आय एम शुअर लोकांनी जर मनावर घेतलं, तर ते पण पब्लिक डोमेनमध्ये जाऊन ही सगळी माहिती मिळवू शकतात आणि हे लोकांनी करणं फार गरजेचं आहे. आणि काही दिवसापूर्वी एक शांती बिल आलं होतं. शांती बिल म्हणजे हं, हं. ज्या परदेशातल्या कंपन्या आहेत त्या भारतामध्ये न्यूक्लिअर रिएक्टरमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. तर ते शांती बिल पास झालेलं आहे आणि पण त्याच्यावर पण लोकांनी बराच गदारोळ केलेला आहे. बेसिकली काँग्रेसने म्हणजे मोदींना शिवाशाप देणं. तर ते शांती बिल जे आहे ते खूप बरं. महत्वाचं आहे. तो आणि हं. काही दिवसापूर्वी अजून एक बातमी आली होती. आपला एक थोरियम बेस्ड रिएक्टर आहे. तो क्रिटिकल झालाय. हं, हं. आय मीन बरं. थोरियम इज अ फ्यूल जे बर्न होल्यानंतर परत फ्यूल तयार होतो. तो बरं. बेसिकली न्यूक्लिअर रिएक्टर कसे चालतात, युरेनियम येतं, युरेनियम डिसइंटिग्रेट होऊन त्याच्यामधून ऊर्जा निर्माण होते, पाणी गरम करून इलेक्ट्रिसिटी बरं. निर्माण. तो हे जे युरेनियम आहे ते आपल्याला न्यूक्लिअर सप्लाय ग्रुप कडनं घ्यावं लागतं. आपलं ते 1, 2, 3 अग्रीमेंट जे आहे ते आपल्याला देतात. आपली क्रेडिबिलिटी बघून किंवा आपलं न्यूक्लिअर डॉक्ट्रिन बघून आणि आपली जबाबदारीने वागणारा देश बघून. पण हे जे थोरियम बेस्ड रिएक्टर आहे भारतात जगामध्ये सर्वात जास्त किंवा सेकंड लार्जेस्ट डिपॉझिट जे आहे थोरियमचे आहे ते भारतात आहे. बरं. आणि हा जर रिएक्टर आता तो क्रिटिकल झालाय म्हणजे इट हॅज स्टार्टेड फंक्शनिंग प्रॉपरली. मे बी अजून एखाद वर्ष लागेल त्याचं इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन सुरू व्हायला. सो हे जे थोरियम बेस्ड रिएक्टर आले तर आपल्या जे आपण फॉसिल फ्यूल जाळतो त्याच्याऐवजी आपण न्यूक्लिअर ह्याचा वापर करून इलेक्ट्रिसिटी आपण जरूर बनवू शकतो. सो इन अँड अराउंड गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच प्रोग्रेसिव्ह आहेत आणि त्या नक्कीच चांगल्या होणार आहेत. पण प्रश्न फक्त आहे की 2029 नंतर परत हेच गव्हर्नमेंट राहील का? म्हणजे पंतप्रधान कोण राहतील वी डोंट नो. होप की मोदीजीच राहतील किंवा ते जर नसले तर ऑब्व्हियसली कोणीतरी तेवढंच केपेबल किंवा अजून मोर केपेबल कोणीतरी प्रधानमंत्री म्हणून होईल. पण मला असं कधी कधी वाटतं की हा जो एक मोमेंटम आहे ना, आपण आपल्या आर्मीत म्हणतो पूर्वी म्हणायचो बघ जेव्हा गाडी चढावर चढायला लागते तर आपण ते मोमेंटम ब्रेक केलं की ती गाडी चढत नाही वरती. पूर्वीचे जे 3 टन 1 टन असायचे. सो हा जर मोमेंटम ब्रेक झाला तर इट इज गोइंग टू बी अ प्रॉब्लेम. हा एक मोठा प्रॉब्लेम होणार आहे असं मला वाटतं. व्हॉट आर युअर होप्स ऑन दिस? तर टॉकिंग अबाउट न्यूक्लिअर एनर्जी आता काल का परवाच मी बातमी ऐकली, की भारत आता आपले पंतप्रधान रिसेंटली आता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाऊन आले आणि तिथे भारत आणि ऑस्ट्रेलिया ह्या 2 देशांमध्ये असा करार झालेला आहे, की ऑस्ट्रेलियाकडनं आता भारताला युरेनियमचा सप्लाय केला जाईल फॉर अवर न्यूक्लिअर रिएक्टर्स. आपण भारत आणि ऑस्ट्रेलियाला अश्युरन्स दिलेला आहे, की भारत त्या युरेनियमचा वापर न्यूक्लिअर वेपन्ससाठी करणार नाही, तर पीसफुल पर्पसेससाठी करेल. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी, बऱ्याच इंटरनॅशनल प्लेयर्सनी प्रयत्न केला ह्याच्यामध्ये अडथळे आणण्याचा. पण आपल्या पंतप्रधानांनी जाऊन आपली डिप्लोमसी परत सक्सेसफुल करून दाखवलेली आहे. आणि आता एकदा फायनलाइज झालं, की ऑस्ट्रेलियाकडनं आपल्याला युरेनियम मिळेल फॉर न्यूक्लिअर रिएक्टर्स फॉर न्यूक्लिअर एनर्जी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड येस, ॲज यू मेन्शन्ड द पॉलिटिकल मोमेंटम. सो भारत आपला देश कुठल्याही बाबतीत कोणापेक्षाही कमी नाहीये, कुठल्याही बाबतीत आय वुड से.
फक्त आपल्याकडे कमी नेहमी होती ती पॉलिटिकल विल आणि व्हिजनची. ती आता आलेली आहे. अँड येस, आय होप दिस मोमेंटम कंटिन्यूज. 2024 मध्ये एक थोडासा एक झटका आपल्याला लागला होता. आपल्याला वाटलं होतं काही वेळासाठी की काय सत्तापालट होतीये की काय, बट थँकफुली तसं काही झालं नाही. आणि 2029 आय एम शुअर द पीपल इन पॉवर हॅव अल्सो टेकन अ नोट ऑफ दिस. आणि 2029 नंतर पण असंच नॅशनलिस्ट विचाराचं गव्हर्नमेंट, की जे इंडिया फर्स्टचा विचार करतं, असं सरकार येईल. आणि डाउन द लाईन खूप केपेबल लीडर्स आहेत जे त्या रोलमध्ये येऊ शकतात. मोदीजी नाही तर अजून कोणीतरी. पण आय एम ऑप्टिमिस्टिक की हा मोमेंटम चालू राहील, कारण की हळू लोकांनाही लक्षात यायला लागलेलं आहे की व्हॉट इज इन देअर लाँग टर्म इंटरेस्ट. आधी कसं असायचं की जास्त करून शॉर्ट टर्म विचार करून की चला हा अमुक देतोय, ह्याला निवडून द्या, तो अमुक देतोय. पण नॅशनल लेव्हलवरती जरी विचार केला, स्टेटमध्ये काही हो, नॅशनल लेव्हलवरती जर विचार केला, तर अजूनही लोकांना असंच वाटतं की येस, मोदी आणि त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखं विचार ठेवणारी लोकच या देशाचं भलं करू शकतात. तर आपण कितीतरी ठिकाणी बघतो की लोकं स्टेट इलेक्शनमध्ये कोणालाही मतं देतील, पण फॉर सेंटर दे स्टिल प्रिफर मोदी अँड अ नॅशनलिस्ट गव्हर्नमेंट. सो आय एम ऑप्टिमिस्टिक की हा मोमेंटम चालू राहील. जे दर्शक आहेत त्यांना माझी विनंती आहे की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम, हर हर महादेव. नितीन, आपण भारत माता पुढच्या की जय. येस, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पक्का भेटू एक नवीन विषय बरोबर नक्की. घेऊन.